थँक्यू. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्या डिजिटल, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक सर्व माध्यमांचे स्वागत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समवेत नागपूरचे आमचे जिल्हा प्रमुख श्रीयुत उत्तमजी कापसे, आमच्या युवा सेनेच्या अपूर्वा पित्तलवार, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. माझ्या उजव्या बाजूला काही लोक आहेत, त्यांचा परिचय मी आपल्याला करून देणार आहे. मला कल्पना आहे की नागपूरची पत्रकार परिषद म्हटल्यावर आपणही उत्सुक असता की मी काय नवीन कागदपत्र घेऊन आली आहे आणि मी काय सांगणार आहे. मुद्दा असा आहे की मागच्या म्हणजे या पावसाळ्यामध्ये पावसाने प्रचंड झोडपून काढलं शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती. किती मदत मागितली आपण त्यांना की ॲटलिस्ट तुम्ही हेक्टरी 50,000 रुपये दिले पाहिजे. त्यावेळेला सरकारने सांगितलं की पैसे नाही आहेत, तिजोरीत पैसे नाहीत असं वारंवार सरकारकडून सांगितलं जाते. सरकार वारंवार असं म्हणते की आमच्याकडे पैसेच नाही आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून जे पैसे पुरवले जात आहेत ते पैसे कधी सामाजिक न्याय खात्याचे पैसे ओढले जात आहेत, कधी वेगवेगळ्या ज्या अल्पसंख्याकांच्या स्कीम आहेत त्यांचे पैसे ओढले जात आहेत, कधी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, फेलोशिप, बार्टी, सारथी, महाज्योती त्यांचे पैसे इकडून तिकडून पैसे कसे तरी ओढाताण करून आणले जात आहेत आणि सांगितलं जाते की तिजोरीत खणखणाट आहे. पण खरंच तिजोरीत खणखणाट आहे का? आणि जर तो खणखणाट असेल तर मग एवढे पैसे गेले कुठे? मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण 4 ते 5 महिन्यांपूर्वी आपण एक जाहिरात संबंध राज्यभर बघत होतात, ज्या जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर देवेंद्रजी फुलं वाहत आहेत. ही जाहिरात कोणी दिली, कशी दिली, त्याचे पैसे कुठून आले याच्याबद्दल काही कुठेही कसलीही वाच्यता झाली नाही. कुठूनही त्याचा स्रोत आपल्याला कळला नाही की एवढी करोडो रुपयांची उधळण करणारी जाहिरात आली तरी कुठून, हे पैसे येतात कुठून. अगदी त्याच वेळेला काही लोक असं सांगतात की नाही हो, काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांकडे पैसे नाहीयेत. पैसे कुणाकडे आहेत? तर पैसे आहेत ते महायुतीच्या नेत्यांकडे, पैसे आहेत एकनाथ शिंदेंकडे, पैसे आहेत देवेंद्र फडणवीसांकडे, पैसे आहेत पवारांकडे, अजित पवारांकडे आणि चिकार पैसे आहेत. इतके पैसे आहेत त्यांच्याकडे की ते पैसे त्यामुळे ते अगदी 20-22 हजाराला एक मत सुद्धा घेऊ शकतात, एवढे पैसे आहेत. हे पैसे आले कुठून एवढे सगळे? आम्ही त्याचा विचार करतोय की या सगळ्यांचं झालं काय. मी फक्त उदाहरण म्हणून सध्या एक प्रकरण आपल्याला दाखवत आहे. माझी अपेक्षा असेल की आज सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब नागपूर अधिवेशनात येत आहेत आणि ते सभागृहात सुद्धा या विषयावर त्यांनी बोलावं, ते बोलतील अशी अपेक्षा आहे. मी काही डॉक्युमेंट माझ्यासोबत आणलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू झालं वेगवेगळ्या प्रकारे. कुठे भक्ती शक्ती मार्ग, कुठे शक्तीपीठाचा मार्ग, समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग एक वेगळंच आख्यान आहे फार मोठं. मी आत्ता तुमच्यासाठी फार छोटंसं नमुना त्याच्यातला सॅम्पल घेऊन आले. ते सॅम्पल आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 पंढरपूर मोहोळ पालखी मार्ग आहे हा. या पालखी मार्गामध्ये 965 क्रमांकाचा जो पालखी मार्ग आहे यातला जो एकूण आर्थिक गैरव्यवहार आहे, हा आर्थिक गैरव्यवहार जो साधारण 1400 कोटी रुपयापर्यंतचा व्यवहार आहे. हा मार्ग जरा मी आपल्याला दाखवला पाहिजे, म्हणजे आपल्याला हे कळायला हवं की आम्ही जे मांडत आहोत ते किती व्हॅलिड मांडत आहोत. सभागृहामध्ये जर विरोधी पक्ष नेता आत्ता असता विधिमंडळामध्ये, विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये, तर हे अजून ताकदीने मांडता आलं असतं. परंतु सत्ताधाऱ्यांना ते नको आहे, त्यामुळे आम्ही हे मांडलं पाहिजे आपल्यासमोर. हा एक नकाशा आहे, ज्या नकाशामध्ये साधारणतः दादा आपण उलट धरले काय ना, हा इकडच्या बाजूने पकडायला पाहिजे आपण. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गामध्ये हे जे आकडे आपल्याला दिसत आहेत
332, 318, 319, 319(3), 319(2), 304, 300/5, 300/6 हे जे आहेत हे सर्वे नंबर आणि गट नंबर आहेत। राष्ट्रीय महामार्ग पालखी महामार्ग क्रमांक 965 जो महामार्ग मी फक्त पंढरपूर ते मोहोळ याच्यातला पंढरपूर ते मोहोळ सुद्धा बघत नाहीये, लक्षात घ्या। मी फक्त एका गावातून गेलेला 3.5 ते 4 किलोमीटरचा घोटाळा सांगते तुम्हाला। अख्खा महामार्ग काय असेल त्याची आकडेवारी तुम्ही काढा। त्याची आकडेवारी काढण्यासाठी जर आमची मदत पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या सोबत आम्ही बसायला तयार आहोत। मात्र मुख्यमंत्र्यांची पारदर्शक व्यवहार करायची आणि महाराष्ट्राला पारदर्शकता दाखवण्याची तयारी आहे का, ही आमची जरा तो त्यांना प्रश्न आहे। तर साधारणतः या मार्गावरचं हे काम आहे आणि या कामाच्यासाठी काही पैसे, काही नुकसान भरपाई सरकारने देणं अपेक्षित होतं। या संबंधाने एक GR निघाला। साधारण तो 18 पासून वेगवेगळ्या प्रकारचे GR आहेत। मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी मार्ग रस्त्याचं 59 किलोमीटरचं काम आहे। हे एकूण जे किलोमीटर आहे ते, आणि याच्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 कलम 3G पोट कलम 1 अन्वये नुकसान भरपाईचा आदेश निवाडा निघाला। आदेश निवाडा निघाला तो पहिला निवाडा होता 9 जानेवारी 2018चा, 9/6/18, 6/7/18, 9/1/18, म्हणजे याची पहिली अधिसूचना दिनांक आहे ती 18ची आहे, 9 जानेवारीची। मग अधिसूचना दिनांक दुसरी ही 9 जुलै 18ची। याच्यावरचं मूल्यांकन केलं गेलं की नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे। ती 9 जानेवारी 2018ला तो दिनांक आला आणि याचा मूल्यांकन आदेश जो आहे तो साधारण 9/12/2018चा आहे। याच्यातले खूप साऱ्या बारकाव्यांमध्ये ज्यांना याच्यात राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 मधील कलम 3A ची अधिसूचना प्रसिद्ध केल्याशिवाय अधिनियमाचे कलम 3B नुसार जमिनीमध्ये प्रवेश करणे, मापे घेणे, मोजणी करणे, हद्दी निश्चित करणे वगैरे बाबी करता येत नाहीत। म्हणजे प्रोसेस काय असते की आपल्याकडचं जे राष्ट्रीय महामार्ग बनवण्याचं जे खातं आहे, जे गडकरी साहेबांकडे आहे, तर गडकरी साहेबांच्या खात्याने पहिल्यांदा जागा निश्चित करायची, ती जागा संपादित करण्याची जबाबदारी राज्यातल्या खात्यावर द्यायची। राज्यातला भूसंपादन विभाग आहे त्यांनी जागा संपादित करायची। संपादित केलेली जागा कोणत्या शेतकऱ्याची आहे, किती मोजणी आहे, त्याच्यानुसार त्या जमिनीचा एकूण मूल्यांकन काढायचा, त्याचा रेडी रेकनर काढायचा, त्याच्यात फळझाड आहेत का, पाईपलाईन आहे का, बांधकाम आहे का, काय काय त्यांचं नुकसान झालंय, बोरिंग आहे का, विहीर आहे का, आणि त्याच्यानुसार त्याचा नुकसान भरपाई संबंधित माणसाला द्यायची। अशी साधारणतः प्रोसेस असते। निधी केंद्र सरकार उपलब्ध करून देतं, वितरणाचं काम राज्यात ज्यांनी भूसंपादन केलंय आणि वितरण केलंय प्रांतच्या मार्फत दिलं जातं। म्हणजे खातं लक्षात असू द्यात की चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि खाली सगळी मंडळी आहेत। माझं या सगळ्यांच्या संबंधाने आता ही जी काही एकूण मांडणी आली याच्यामध्ये जिरायत शेतीच्यासाठी प्रति चौरस मीटर 60 रुपयाचा भाव होता। त्याच्यामध्ये ऊस शेती जर असेल तर प्रति चौरस मीटर 183 रुपयाचा भाव होता। जर फुलबाग असेल तर प्रति चौरस मीटर 187। बिनशेतीची जमीन नुसताच भूखंड आहे तर 990 प्रति चौरस, हायवेवरची जमीन असेल तर 1090 प्रति चौरस मीटर, आणि गावठाणातली मिळकत असेल तर 1190 प्रति चौरस मीटर, आणि औद्योगिक बिनशेती असेल तर 990 प्रति चौरस मीटर असे याचे भाव सांगितले गेले। मी 59 किलोमीटरचा महामार्ग पंढरपूर ते मोहोळ, या पंढरपूर ते मोहोळच्या महामार्गामध्ये एक गाव येतं पेन्नूर नावाचं। हे पेन्नूर नावाचं गाव, ज्या एका गावामधले एक शेतकरी माझ्या सोबत आहेत, त्यांचं नाव आहे श्रीयुत माने मारुती सुखदेवजी माने। मारुती सुखदेव माने यांची काही जमीन गेली त्या रस्त्यामध्ये आणि त्या जमिनीची नुकसान भरपाई त्यांना मिळावी त्यासाठी ते धडपडत होते आणि ती नुकसान भरपाई त्यांना मिळाली नाही। त्यानंतर त्यांनी जो शोध सुरू केला त्या शोधाचा परिणाम हा आहे की हे सगळं घबाड पुढे आलं। याच्यामध्ये काही निवाडे आले,
काही लोकांना पैसे दिले गेले। पहिल्यांदा ढोबळमानाने मुद्दे सांगते। राष्ट्रीय महामार्ग 965 मधला हा 1500 कोटीचा घोटाळा, इंग्रज काळातला सोलापूर मोहोळ पंढरपूर मूळ डांबरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 141 हा 100 फूट उंचीचा रस्ता होता, रुंदीचा सॉरी। पालखी मार्गाचं सन 2016 ते 2019 या काळात भूसंपादन होत असताना विहीर, बोरवेल, पाईपलाईन, फळबाग, घरे, बांधकाम आणि 7/12 नोंदी याच्यानुसार ही नुकसान भरपाई द्यायची होती। पालखी मार्गाचं कामकाज सुरू झालं तेव्हा अचानक नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज दाखल झाले आणि एकाच क्षेत्रावर नावे बदलून एकाच घरात 4-4 व्यक्तींनी एकाच जागेवर लाभ घेऊन घोटाळा केल्याचं समोर आलं। घरे न पाडता घराचा पहिला लाभ घेतला। वन विभाग, कृषी विभाग यांच्याकडे सन 18-25 दरम्यान अचानक झाडे, फळबाग, आंबा, चिंच, जांभूळ, लिंब या काळात मोठी झाडे दाखवली। भूसंपादन झाल्यानंतर त्यापेक्षा जास्त झाडांचा उल्लेख दाखवला। हे शासकीय नियमात कसे बसते? काही ठिकाणी तर असं झालं की ज्यांची जमीनच गेली नाही त्यांनाही पैसे मिळाले। आता आपण त्याच्यातला एक काही आकडे बघूया। रमेश लक्ष्मण माने, हे रमेश लक्ष्मण माने नावाची एक व्यक्ती आहे। गट नंबर 402/4 मध्ये यांची जागा आहे। किती जागा आहे तर 1047 चौरस मीटर। 1047 चौरस मीटर म्हणजे किती तर साधारणतः 10.5 गुंठे जागा। बघा जागा किती आहे, फक्त 10.5 गुंठे जागा आहे। या जागेमध्ये किती झाडं लावली पठ्ठ्याने, दाखवली किती झाडं तर साधारणतः 22 झाडं दाखवली। 10 गुंठ्यात 22 झाडं, ज्याचे त्यांना मिळाले 82,436 रुपये। मग बांधकाम दाखवलं, 49 लाख। हा नाही ते नंतर एकूणच ना। मग बांधकाम दाखवलं, त्याच 10 गुंठ्यात बांधकामही दाखवलं, त्याचे वेगळे पैसे मिळाले, ते साधारणतः 37 लाख। हा एकूण नुकसान भरपाई त्यांना जी मिळालेली आहे ती 49,38,729 रुपये। गट नंबर 402/4 मध्ये पुन्हा रमेश लक्ष्मण मानेचं नाव येतं। जमिनीचं क्षेत्र 853, एकूण नुकसान भरपाई 38,30,652। कधी दिले पैसे तारीखच नाही कागदावर, ही सगळी कागद दाखवणार मी तुम्हाला। याच्यामध्ये रमेश लक्ष्मण माने पुन्हा एकदा गट नंबर 402/4 नुकसान भरपाईला कागदोपत्री 402 SR क्रमांक 3 222। आता बघा जमीन किती दाखवली 402 मध्ये। 10 गुंठ्यात काय काय दाखवलं त्यांनी। 10 गुंठ्यात आधी बांधकाम दाखवलं, मग त्याचे 52,000 वेगळे। पुन्हा एकदा बांधकाम दाखवलं, त्या बांधकामाचे 27,33,560। मग वन झाडं दाखवली, त्याचे 4,67,000। मग फळझाडं दाखवली, त्याचे 2,29,174। मग पाईपलाईन दाखवली, त्याचे 2,24,100। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पाईपलाईनचे साधारणतः 9,38,00,000 रुपये उचलले गेले, जेव्हा की त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची पाईपलाईनच झालेली नाही। काय सरकारचा कारभार आहे। हिशेब नाही मॅडम। आता हे एक एक आपण जरा बघूया। पहिले 18चं दाखवा मला आता तुम्ही दादा। हा हे रमेश मानेचा हा त्याला मिळालेले पैसे। हा रमेश माने, त्याची सही, त्याची तारीख, इकडे ज्या अधिकाऱ्यांनी पैसे दिले त्या अधिकाऱ्यांच्या सह्या, सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर। हे फार विशेष आहे, ज्या अधिकाऱ्याच्या काळात हे सगळं झालंय त्या अधिकाऱ्याने 2 वर्षात स्वतःचा साखर कारखाना उभा केला, हे अजून गंभीर आहे। आता जरा पुढे जाऊया। रमेश लक्ष्मण माने क्षेत्र आहे फक्त 10.5 गुंठे। 10.5 गुंठेमध्ये पैसे किती मिळाले त्यांना तर पैसे मिळाले 49,38,729 रुपये। 49 लाख। किती साली मिळालेले आहेत पैसे हे 2018 साली मिळाले। याच व्यक्तीला पुन्हा पैसे दिले, त्याला पैसे दिलेत पुन्हा 2019 साली। पैसे किती दिलेत 38,30,652 एकाच व्यक्तीला।
याच व्यक्तीला पुन्हा पैसे दिले. 322 आहे. आता इथे पैसे दिलेत याची टोटलच नाही बघा, या प्रत्येक कागदावर टोटल आहे खाली, की इथे 38,30,000 लिहिलं, खाली एकूण 38 लाख लिहिलं. याच्यामध्ये इथे वर 49,38,729 टोटल लिहिली, 49,38,729. इथे अजून गमतीदार झालं की 2022 मध्ये पुन्हा पैसे दिले आणि पैसे देताना आता बांधकाम दाखवलं 52,000चं, पुन्हा बांधकाम दाखवलं 27,33,000चं, 10 गुंठ्याचा विषय हा. बांधकाम दाखवलं 27,33,000चं, वनझाडं दाखवली 4,676ची, फळझाडं दाखवली 2,21,000ची, पाईपलाईन दाखवली 2,24,000ची. याची एकूण एक अमाऊंट येणं अपेक्षित होतं, ती एकूणची अमाऊंटच आली नाही. अमाऊंट कुठे दादा ती? हा, तिकडे गेला कागद. अच्छा, त्याच्यावर आहे बघा सगळं आहे. इथे याच्यावर हा, त्याचे किती पैसे यांना गेले माझ्याकडे, म्हणजे हे 32 लाख. इतकी कागद आहेत ना. 32,35,538 आहे. ते आता तुम्ही वाचून दिला हा, होता. नंतर पुन्हा मिळाले 32,65,000. आता विचार करा, 49,38,00,000, 32,00,000, 10 गुंठे मिळालेल्या माणसाला नंतर आहे अजून त्याला पुन्हा त्याच माणसाने पुन्हा पत्नीच्या नावावर पैसे उचलले, नाही त्याच्याच नावावर. त्याच्याच नावावर उचलले. आता या सगळ्यांमध्ये त्याचे फोटो दाखवा जरा मला. रमेश मानेंचे फोटो नाही, दुसरे फोटो दाखवा. रमेश मानेला इतका का बरं मेहरबान, सरकार का मेहरबान आहे की रमेश माने सारख्या व्यक्तीला एवढे पैसे मिळतात, एकाच व्यक्तीला इतक्या वेळा पैसे मिळतात. कसं काय कुणी एवढे पैसे देऊ शकतं बरं रमेश मानेला? त्याचा संबंध काय येतो? त्यात आणखी 2 कलम माहिती, नंतर 2दा उचलले त्याच्यानंतर. नाही, हा, हे फोटो दाखवा मला सगळे. हा आहे रमेश माने. आता तुम्ही म्हणाल की फोटो कुणी कुणासोबत काढू शकतं, असं नाही. हा कुणी कुणासोबत काढलेला फोटो नाही, हा त्यांचा रीतसर पदाधिकारी माणूस आहे. दुसऱ्या कलर झेरॉक्स काढल्यात सगळ्या. हा, हा, रमेश माने दाखवा मला तुम्ही पटापट. अजून फोटो दाखवा रमेश मानेचे. का बरं काढले नाही? बर मॅडम ती पण दुसरी कलम सांगा की कुठली? त्यात आहे ती घ्या, आड्याला घ्या. हे दाखवा. आता ह्या फोटो मी तुम्हाला माझ्याकडे 22 मध्ये 31 लाख काढलेत फळझाडात. परत 22 मध्ये अजून एकदा पैसे काढले याच माणसाने. फळझाडावरचे 31 लाख रुपये उचललेले आहेत. एकाच व्यक्तीने कोट्यावधी रुपये उचलले. एकाच व्यक्तीने कोट्यावधी रुपये, एकच त्याने उचललेली काही कोटीच्या घरात. एकूण किती कोटी होतात त्याचे? 1,88 लाख रुपये. हा, एकूण तुकडा 2018 पासून तोच उचलतो, सारखे सारखे पैसे उचलतो. हा, हे एक सॅम्पल दाखवलं आम्ही तुम्हाला. चौरे चरण चौरे दाखवलं. कलम त्याचं कशाला ठेवतो मग? शिवीचं घ्या, ते आता दिलेलंच घ्या. थांबा, आता ही आहे ती द्या बाहेर, ते आता दिल्या बाई. शेवटी 31 लाखात झालं. आता नंतर रमेश माने ही 24,000 सालात हा, ह्याने फळझाडात 36 लाख काढले. आता फळझाडं 2 वर्षात पुन्हा फळझाडं लावली. एकच वर्षात किती वेळा फळझाडं आणि किती वेळा की 2022 मध्ये ज्या माणसाने पैसे उचललेत, ऑलरेडी 51 लाख रुपये उचललेत, त्यानेच परत 2024 मध्ये पुन्हा फळझाडांवर पैसे आहेत, पुन्हा 36,79,840 रुपये. आता ही एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा पैसे उचलते. ती का पैसे उचलू शकते? कारण या व्यक्तीचे जर एकूण लागे बांधे बघितले, यांचे पाईपलाईनचे पण आहे. यांचं पाईपलाईनचं दाखवा कागद. जेव्हा माहिती अधिकार खाली माहिती मागितली जाते त्यावेळेला त्या संपूर्ण पेन्नूरचा जो एरिया आहे, ज्या एरियातनं हा महामार्ग जातोय, या महामार्गामध्ये कुठेही पाईपलाईन अजिबात नाही. जर पाईपलाईनच नाही तर पाईपलाईनचे पैसे आले कुठून? काय प्रांतने याची सगळी चौकशी केली नव्हती का? भूसंपादन अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली नव्हती का? हे पाईपलाईनचे पैसे साधारण रमेशचे दावायचं आहे पाईपलाईन दाखवा ना तुम्ही मला. रमेशची
या सगळ्यांमध्ये जे जे पैसे दाखवले ते एकूण जर पैसे बघितले तर जिथे पाईपलाईन नाही तिथे ती पाईपलाईन दाखवली गेली. ही कागद किंवा हे सगळे आकडे इतके किचकट करून ठेवले. विशेष या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात असं नाही की या अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना माहीत नाही, हे फार विशेष आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबद्दलचं पत्र लिहिलं गेलं आणि मुख्यमंत्र्यांना ते सांगितलं गेलं. रमेश लक्ष्मण माने पुन्हा एकदा आता इंधन विहीर आणि त्याच्यात बोरिंग आणि बोरिंगचे पैसे साधारणतः 11 लाख, मूल्यांकन आहे ते. आणि एकूण दिलेलं आहे. हे मूल्यांकन हे मूल्यांकन 11 लाख आणि त्याच्या दुप्पट पैसे द्यायचे ते साधारण 2,24,000 रुपये. एका व्यक्तीला जेव्हा एवढे पैसे मिळतात आणि ते पैसे वारंवार हे असे एका व्यक्तीच्या नावावरचे पैसे, प्रश्न असा निर्माण होतो की हे पैसे या एका व्यक्तीला मिळालेत, यालाच मिळालेत की अशा एकाच व्यक्तीचं किंवा अनेक व्यक्तींची शेतकऱ्यांची नावं दाखवून हे पैसे लाटले गेलेत. हे किती लोक आहेत, असे किती ठिकाणचे पैसे आहेत, आकडे दाखवा. हा, एका वेळेला एका ठिकाणी जी काही नुकसान भरपाईच्या शेतकऱ्यांची यादी असते त्या यादीमध्ये आपण असं गृहीत धरू की एकदा दिलेली रक्कम त्याच्यात एखादा शेतकरी राहू शकतो आणि मग त्याचं दुसऱ्यांदा शुद्धीपत्रक काढलं जातं. पण हे शुद्धीपत्रक काढताना किती वेळा शुद्धीपत्रक काढावं बरं, तर याच्यामध्ये एसआर क्रमांक म्हणजे याला आपण सोशल रिहॅबिलिटेशन जस्टिफिकेशन, सामाजिक पुनर्वसन करायचं आणि त्याचा एक निवाडा काढतं सरकार. या निवाड्यापोटी किती वेळा रक्कम काढली गेली. 2018 मध्ये 45 कोटी 35,24,155 रुपये दिले गेले. 2019 मध्ये पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढले. 44 कोटी 8,96,085 रुपये दिले गेले. 21 ला पुन्हा त्याच जागांमध्ये शुद्धीपत्रक निघतं. शेतकरी तेच, गट नंबर तोच, फक्त प्रकार बदलला जातो. 37 कोटी 43,63,528 रुपये. पुन्हा एकदा त्याचा निवाडा निघतो, पुन्हा अजून एकदा, आणि तो निवाडा निघतो मार्च 2022 मध्ये 80 कोटी 69,01,007 रुपये. पुन्हा एकदा 2022 मधला अजून एक निवाडा येतो ज्याच्यात पुन्हा पैसे दिले जातात 29 कोटी 27,09,920 रुपये. पुन्हा अजून एक निवाडा येतो, निवाडा क्रमांक 87/2022. पैसे दिले जातात 40/2022 आणि पैसे दिले जातात 8,30,09,34 रुपये. पुन्हा निवाडा क्रमांक 87/2022 पैसे 1,43,63,030 रुपये. पुन्हा निवाडा 46/2022 रक्कम 2,57,05,505 रुपये. पुन्हा निवाडा 2023 ला त्याच जागेवर, फक्त पेन्नूर, एकाच गावचे आकडे सांगते मी तुम्हाला. पूर्ण 59 किलोमीटरचे आकडे सांगत नाहीये मी तुम्हाला. त्या 2.5 ते 3 किलोमीटर मधले आकडे सांगते की किती वेळा हे रकमा गेलेल्या आहेत. याच्यामध्ये पुन्हा एकदा 2030 11/2023 रक्कम गेली आहे 1,35,42,226. त्यानंतर 5/2019 रक्कम गेली आहे 9,78,34,265 रुपये. त्यानंतर 11/2023 रक्कम गेली आहे 1,35,42,228. त्यानंतर 3/2024 रक्कम गेली आहे 18,51,0615 रुपये. त्यानंतर पुन्हा 4/2022 रक्कम गेली आहे 78,61,000
30 रुपये. त्यानंतर 7/2024 रक्कम गेली आहे 15,63,369. त्यानंतर 2/2023 रक्कम गेली आहे 51,62,164. त्यानंतर 21/2023 रक्कम गेली आहे 53,02,637. त्यानंतर 73/2021 रक्कम गेली आहे 8,82,52,100 रुपये. आणि माझ्या पश्चात आणखी काय तिने निवड केली? आता हे निवाडे फक्त एका गावातले आहेत. विशेष मी 2 शेतकऱ्यांचं सॅम्पल सांगते. शेतकऱ्यांची नावं. एक आहे चरण चौरे, दुसरा आहे रमेश माने. चरण चौरे आणि रमेश मानेंचे फोटो मी यांना सांगितलेलं होतं की जरा साहेब जरा आपण फोटो व्यवस्थित करा. हा चरण चौरे. आता तुम्ही म्हणाल की फोटो सहज काढलेला आहे. नाही, असं नाही. हा फोटो सहज काढलेला नाही. हा चरण चौरे हा जिल्हा प्रमुख आहे एकनाथ शिंदे साहेबांचा. सोलापूरचा जिल्हा प्रमुख आहे. बघा, म्हणजे खूप लोक म्हणतात की शिंदे साहेब खूप पैसे देतात. बरं का, शिंदे साहेबांचा हात सढळ आहे. शिंदे साहेब कार्यकर्त्यांना खूप पैसे देतात. शिंदे साहेब खिशातले पैसे देतात की शिंदे साहेब कुठले पैसे देतात? शिंदे साहेबांकडे कार्यकर्ता का जातो? अहो, पैसे खूप आहेत. पैसे खूप आहेत. पैसे कुठले येत आहेत? जे आकडे मी तुम्हाला वाचून दाखवले, जे एकाच व्यक्तीच्या घरात आकडे गेले, तो माणूस जिल्हा प्रमुख निघतो. जो दुसरा माणूस मी तुम्हाला दाखवला होता, ज्याचा फोटो, हा भारतीय जनता पार्टीचा अत्यंत महत्वाचा पदाधिकारी. सोलापूर जिल्ह्यात या माणसाशिवाय पान हलत नाही भाजपचं, असं लोक सांगतात. फडणवीस साहेबांची सगळी महत्वाची कामं अत्यंत विश्वासाने ज्याच्यावर सोपवली जातात, तो हा रमेश माने, जो देवेंद्र फडणवीसांचा सोलापूरमधला राईट लेफ्ट वगैरे काय काय ते. आणि हा चौरे, जो एकनाथ शिंदेचा राईट लेफ्ट. पैसे कोट्यावधीचे. जर 2.5 किलोमीटरमध्ये जर एवढे पैसे जात असतील तर एकूण 59 किलोमीटरमध्ये किती पैसे? तर 59 किलोमीटरचे पैसे आमच्याकडे तयार आहेत. त्याची एक डॉक्युमेंट. दादा, पाईपलाईनची ऑर्डर दाखवा, त्याची आकडे दाखवा. हा, द्या चौरेंचं द्या. आता हे लक्ष्मण मानेंचं झालं. 10 गुंठ्यामध्ये एवढे पैसे काढलेत. हे फार विशेष आहे. 10 गुंठ्यामध्ये एखादा व्यक्ती किती वेळा पैसे उचलू शकतो आणि त्याला किती वेळा प्रांत पैसे देतात? प्रांत इतके ढ असू शकतात का? प्रांताला कळत नाहीये का की आपण एकाच व्यक्तीला किती वेळा आणि एकाच गट नंबर आणि एकाच सर्वेवर इतके पैसे देतोय? याचा अर्थ प्रांताला काही लाभांश जात होता का? म्हणजे प्रांत अधिकारी आणि एकूण सगळी जी अधिकारी आहेत या सगळ्यांची साठगाठ आहे का? सरकारला असं म्हणायचं आहे का की नाही, आमचा याच्याशी काही संबंध नाही? महसूल खात्याच्या बावनकुळे साहेब किंवा प्राधिकरणशी संबंध असणारे लोक या सगळ्यांना जर असं म्हणायचं असेल की नाही, आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, तर या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी कधी लागणार आहे? या सगळ्या अधिकाऱ्यांना कोण बोलणार आहे? विशेष असे अधिकारी इतक्या काळानंतर ज्यांनी करोडोची माया जमा केली, असे करोडोची माया जमा करणारे हे चरण हनुमंत चौरेचं रेकॉर्ड आहे. हा चरण हनुमंत चौरे, ज्याची जागा किती आहे तर 300 चौरस मीटर, म्हणजे 3 गुंठे. 3 गुंठे जागा आहे साहेब. 3 गुंठ्यावर यांनी उचलले किती तर 15,80,598 रुपये एकदा उचलले. त्याच्या खालोखाल एक दुसरा माणूस आहे ज्याला साधारणतः 1,22,76,600 रुपये मिळालेले आहेत. आता याच 3 गुंठे जागेमध्ये चरण चौरेंनी झाडे किती लावली? 3 गुंठे. 3 गुंठे जागेमध्ये झाडं किती लागली बघा? 81. आंब्याची रोपं लागली 307. 3 गुंठ्यामध्ये आंब्याची रोपं 307 लागली. आंब्याची झाडं, इथं संख्या आहे झाडांची. अहो हेच घेते मी साहेब, तुम्हीच लिहिलेलं आहे. 165. त्यानंतर कविता चरणराज चौरे, पुन्हा फोड केली त्याची. फोड करून पुन्हा पत्नीचं नाव घेतलं.
मग पत्नीच्या नावावर काही झाडं दाखवली. मग आंब्याची झाडं किती त्याच्यामध्ये, तर आंब्याची झाडं 42, आंब्याची रोपं 15, एकूण झाली 57. पैसे किती दिले, तर पैसे दिले 20,68,441. पुन्हा आंब्याची झाडं 13, पुन्हा आंब्याची झाडं 2, एकूण 15. पैसे दिले 4,71,604. एकूण पैसे किती दिलेत, 3 गुंठ्यामध्ये एकूण झाडांची संख्या किती झाली, तर 3 गुंठ्यामध्ये एकूण झाडांची संख्या 487 झाडं लावली. म्हणजे हे तर आमच्या सुधीर मुनगंटीवार साहेबांपेक्षा सुद्धा भारी कार्यक्रम आहे. म्हणजे सुधीर भाऊनी 33 कोटी झाडं लावली होती. एक वेळ ती तरी पटतात, पण ही पटतच नाहीयेत. पण सुधीर भाऊंचीच कार्यकर्ते म्हणजे एकूण भाजपाचे कार्यकर्ते म्हटल्यावर काय पद्धतीनं लोक काम करतात की एकूण 487 झाडं, ज्याचे 8,9,89,889,858 रुपये 3 गुंठ्यावर. एवढे पैसे. मूल्यांकन आहे. परत पत्नीच्या नावावरची ही नुकसान भरपाई त्याच केसमधली 51,66,810. आकडे नुसते बघत जायचे आपण. 2.5 किलोमीटरचे. मी 2.5 किलोमीटरचं सॅम्पल ठेवलंय आपल्या समोर. मी 2.5 किलोमीटरचं सॅम्पल यासाठी ठेवलंय की ज्या सरकारला स्वतःच्या पारदर्शकतेचे फार असे ढोल वाजवावेसे वाटतात, त्या सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याला बसू देत नाही. तुम्ही जाणीवपूर्वक विरोधी पक्ष नेता नसावा आणि तुमचे घोडे तुम्ही मोकाट दामटावे, या पद्धतीने तुमचा मोकाट अनियंत्रित कारभार तुम्ही चालू ठेवता. जर तुमच्यामध्ये खरंच चाड असेल, जर तुम्हाला खरंच लोकप्रतिनिधी म्हणून पारदर्शक कारभार तुम्हाला करायचा असेल, तर या सगळ्या आकड्यांबद्दल सभागृहात देवेंद्रजींनी बोललं पाहिजे. या सगळ्या आकड्यांबद्दल भूसंपादन खाते आणि हा सगळा निधी, जो केंद्रातून आलेला निधी, जो इथल्या लोकांनी वितरित केला, तो निधी वितरित करताना संबंधित सगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी याच्यावर बोललं पाहिजे. आणि जर त्यांना बोलता येत नसेल तर त्यांनी त्यांचे राजीनामे तयार ठेवले पाहिजेत. त्यांना जर असं वाटत असेल की नाही एक पत्रकार परिषद घेतील सुषमा अंधारे आणि गप्प बसतील, तर असं नाही. जोपर्यंत हा प्रश्न धसास लागत नाही तोपर्यंत मी यावर बोलत राहील. आज आकडे इतके जास्त आहेत की माझाही सांगताना गोंधळ उडतोय आणि तुमचा ऐकताना गोंधळ उडतोय. कारण एकाच वेळेला इतके सगळे आकडे आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये पुन्हा चरणराज चौरे, दुसऱ्या गटात अच्छा, आता याच्यात परत 10 गुंठे, परत चरण चौरे, परत त्याची झाडे आणि परत त्याला नुकसान भरपाई 18,15,000. चरण चौरे कोण, तर चरण चौरे हा एकनाथ शिंदेचा जिल्हा प्रमुख. याच्यामध्ये पुन्हा ग्रामपंचायत बांधकाम पेन्नूर, पुन्हा बांधकाम दाखवलं. आता झाडं तोडली. आता 6च महिन्यात बांधकाम आलं. आता बांधकामाचे पैसे आले. पैसे आले 28,32,424 रुपये. हे सगळं ज्या पद्धतीनं केलं गेलंय, या सगळ्या आकडेवारी जर एकूण बघितल्या, विशेष पैसे दिल्याचे पत्र आणि ठराव निघाल्याचं पत्र, नोटिफिकेशन निघाल्याचं पत्र, 2 पत्रातला फरक एकदा दाखवू देत मला. हे काय आहे, याच्यामध्ये इतके शेतकरी आहेत. दादा तुम्ही कागद काढा. आता तुम्ही सगळी कागद काढा, फटाफट फटाफट कागद काढा तुम्ही. ही सगळी कागद कदाचित चक्रावून टाकणारी आहेत. मला कल्पना आहे की एका बातमीमध्ये हे सगळे आकडे आणि ही सगळी कागद कव्हर होणारी नाही. मला याची कल्पना आहे. दादा मी सांगते तेवढं तुम्ही द्या ना फक्त. पलीकडे टाकली. आता सगळे चरणचे पेपर आहेत, 3 वर्ष 4 त्यातले काढून घेतले. हा, या सगळ्या कागदपत्रांमध्ये एक कागद तर एवढा विशेष की एकीकडे सरकारच सांगतं की त्या भागात पाईपलाईन नाही, दुसरीकडे सरकारच तब्बल 9,38,00,000 त्याचा नुकसान भरपाई दिली याचं पत्र काढतं. एकाच वेळेला सरकारच सांगतं एका ठिकाणी की नाही, या सगळ्यांमध्ये आम्ही आता नुकसान भरपाई दिलेली आहे. अहो दादा ऐका ना, कमी बोला आणि कागद दाखवा. यामध्ये सरकार एके ठिकाणी सांगतं की नाही आम्ही पैसे एवढे दिलेले नाहीत, आणि दुसरीकडे सरकार सांगतं की या कागदानुसार आम्ही इतके पैसे दिलेले आहेत. 22ला पैसे देतं सरकार आणि त्याचं नोटिफिकेशन 23ला काढतं. पैसे आधी दिले जातात, नोटिफिकेशन नंतर निघतं. एवढं गतिमान सरकार
जर शेतकऱ्यांच्या बद्दल वागलं तर कदाचित अजून चांगला फरक पडेल. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या बद्दल गतिमान नसतं. हे सरकार गतिमान असतं शेतकऱ्यांच्या नावाखाली स्वतः पोचलेल्या गावगुंडांच्या बाबत. ज्या गावगुंडांना इतकी ताकद मिळते की ते गावगुंड त्या गावात दहशत निर्माण करतात. मग ते बूथ कॅप्चरिंग पासून तर अख्खं इलेक्शन हायजॅक करण्यापर्यंतची अख्खी प्रोसेस तयार करतात. या प्रोसेसमध्ये जर आम्ही आपल्याला साधारण जर एकूण ती आकडेवारी जर बघितली, त्या संपूर्ण आकडेवारीमध्ये 2.5 किलोमीटरमध्ये एकत्रितपणे जे काही आम्ही नुकसान भरपाईचा तुम्हाला आकडा दाखवला तो एका ठिकाणचा तब्बल 100 कोटीपर्यंतचे आकडे आम्ही आपल्याला सांगितले. 2.5 एकरमध्ये 100 कोटी तर 2.5 किलोमीटरमध्ये 100 कोटी तर साधारणतः 59 किलोमीटरमध्ये किती? या 59 किलोमीटरमधले सगळे शेतकरी, त्या सगळ्यांची नावं, त्यांना दिलेले 2दा 3दा 4दा 5दा दिलेले पैसे, एका माणसाला किती वेळा पैसे मिळाले, या प्रत्येकाची आकडेवारी आमच्याकडे आहे. आम्हाला इथे येऊन का बोलावं लागतंय? आम्हाला इथे येऊन आपल्याला बोलावं लागतं त्याचं कारण याचे एकूण होतंय का? टोटल मारले नाही त्याचे? नाही मारले नाही. बरं, टोटल ही 1.25 कोटी पुढे जातं. हे आकडे इतके चक्रावून टाकणारे आहेत की याची टोटल इथं अक्षरशः मारणं शक्य झालं नाही, कारण एवढ्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करून. पण आता आमचं अपील आहे, निवेदन आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, आजच्या कामकाजात गुडी बोलणं त्यांनी बंद करावं. सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लुटूपुटूचा खेळ बंद करावा. लुटूपुटूची लक्षवेधी, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, आयत्या वेळचे विषय, हे सगळे विषय जरा बाजूला ठेवावेत. आणि महत्वाचा विषय की पालखी महामार्गामध्ये जो घोळ घालून ठेवलेला आहे आणि भूसंपादन, एकाच जागेचं भूसंपादन जे तुम्ही 10 12 वेळा करून त्याचे पैसे तुम्ही कमावलेले आहेत, हे पैसे कुठे आहेत? हे पैसे जर थेट शेतकऱ्यांना गेले तर अधिकाऱ्यांनी अत्यंत चूक केलेली आहे, मग अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी लागेल. अधिकारी जर म्हणत असतील की नाही आमची चूक झाली नाही, तर अधिकाऱ्यांनी सांगावं की हे पैसे कुणाच्या दबावापोटी गेलेले आहेत. जर अधिकाऱ्यांना अभय दिलेलं नसेल तर सरकारने तातडीने याच्यावर पावलं उचलली पाहिजेत. कारण प्रत्येक माणसाने प्रत्येक वेळा हा जो कागद दिसतो आणि फोटो दिसतो, या प्रत्येकामध्ये त्याने स्वतः एक जाहीर केलेलं असतं. हे जाहीर प्रकटन असतं की मी सांगितलेली माहिती खरी आहे, ही माहिती खोटी निघाल्यास ही संपूर्ण रक्कम व्याजासकट मी सरकारला जमा करायला तयार असेल. ही सगळी रक्कम सरकार वसूल करू शकतं, कारण ही सगळी रक्कम राजकीय कार्यकर्त्यांच्या खिशात गेलेली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खिशात गेलेली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही, कारण ज्या मारुती सुखदेव माने जे माझ्या बाजूला बसलेले आहेत, ज्यांचं 2 ते 2.5 एकरचं क्षेत्र आहे, त्यांना त्यात नुकसान भरपाई मिळाली नाही. ज्याचं क्षेत्र आहे त्याला नुकसान भरपाई मिळत नाही, ज्याचं क्षेत्र नाही त्याला नुकसान भरपाई मिळते. आणि अशा नुकसान भरपाईच्या आकड्यांचा खेळ हा करोडोच्या घरात जातो, ज्यामध्ये पाईपलाईन सन 2016 ते 22 पर्यंत पाईपलाईन, विहीर आणि बोअरवेलची नुकसान भरपाई, 2023 ते 25 मध्ये अचानक या संदर्भातले अर्ज येतात. परंतु काय प्रांतला माहित नाही की पाईपलाईन तिकडे नव्हतीच, कारण प्रांतनेच माहिती अधिकारामध्ये पत्र दिले की त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची पाईपलाईन नव्हती. मग तरीही 10 कोटी रुपये प्रांत कसे घेतात? प्रांतला इतकं सहज डोळ्यात धुळफेक करणं शक्य आहे का? संबंधित खात्यातल्या वरिष्ठ मंत्र्यांचा, सचिवालयाचा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, IAS ऑफिसर्सचा याच्यामध्ये हातखंडा नसेल कशावरून? आणि जर नसेल तर तसं सभागृहामध्ये या संबंधाने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता उत्तरं दिली पाहिजेत. कारण हे माहिती अधिकारमध्ये स्वतः कार्यालयाने दिलेलं पत्र आहे, ज्या पत्रामध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 सोलापूर वरील विषयी आपले दिनांक 11 जानेवारी 2023 चा अर्ज कार्यालय नोंदणी क्रमांक 3/23 रोजीचा अर्ज या कार्यालयास टपालाद्वारे
11 जानेवारी 2023 रोजी प्राप्त झाला। या अर्जात आपण माढा मोहोळ पंढरपूर राज्य महामार्ग क्रमांक 141 खालून गेलेल्या पाईपलाईन परवानगीविषयी माहिती मागितली आहे। त्यानुसार कार्यालयाकडून उपलब्ध कागदपत्रांची व दस्तावेजांची तपासणी केली असता मोहोळ पंढरपूर राज्यमार्ग क्रमांक 141 खालून गेलेल्या पाईपलाईन परवानगी दिसून येत नाही। सबब सदर माहिती निरंक आहे। वरील कळविण्यात आलेली माहिती आपणास अमान्य असल्यास व आपणास अपील करावयाचे असल्यास ते अपीलीय अधिकारी आपण अपील करू शकता असं त्यांनी म्हटलंय। आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आमच्याकडे अशी कुठलीही पाईपलाईन मुळात केलेलीच नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग सांगते हे आकडे लाभार्थी घेतलेल्या लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचे आकडे आहेत। हे शेतकरी नाहीयेत, हे फडणवीस शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहेत। याच्या जर मी याद्या वाचायच्या ठरवल्या की प्रत्येकाला किती किती पैसे गेले तर याचे एक मोठी आहेराच्या यादीपेक्षा मोठी यादी होईल। ह्या सगळ्या शेतकऱ्यांची यादी आहे आणि हे सगळे आता मला शंका आहे की हे शेतकरी तरी खरे आहेत का, की यांच्या नावचे पैसे असेच काढलेले आहेत। याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे। या सगळ्यांच्या संबंधाने सरकारकडून एक इन्क्वायरी कमिशन झालं पाहिजे। या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। नसेल तर हे कोण आहेत, नेताजी तानाजी शिंदे, याच्या महसूल दप्तरी नोंदच नाही। हे अजून एक प्रकरण वेगळं। नेताजी तानाजी शिंदे नावाचा माणूस ज्याला साधारणतः 6,68,804 रुपये मिळालेत, याला नुकसान भरपाई म्हणून पैसे मिळालेत, पण याची सातबाऱ्याला कुठे नोंदच नाही। असे नोंद नसलेलेही अनेक नग आहेत की ज्यांची नोंदच नाहीये पण त्यांना पैसे मिळालेले आहेत। आणि त्या सगळ्यांच्या ट्रू कॉपी या सरकारी दप्तरालयातून माननीय सक्षम प्राधिकरण भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्याकडून आलेली कागद आहेत। म्हणजे याच्यात चूक असण्याचं काहीच कारण नाही। विशेष एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा अजून पैसे दिले गेले। एकाच व्यक्तीला किती वेळा पैसे देतील तर हे 2025 पर्यंत। या पद्धतीने मला याची कल्पना आहे की माझा इतका गोंधळ उडाला ही सगळी कागद बघताना, तर तुमचा गोंधळ किती उडाला असेल। मला याची कल्पना आहे की या सगळ्यांमध्ये मी जे म्हटलं की असं काहीच नाही की याची माहिती मुख्यमंत्र्यांना नाही। मुख्यमंत्र्यांनी सदरील प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या मारुती सुखदेव माने या व्यक्तीला 2 ते 3 वेळा दालनात बोलावले सुद्धा। त्याची लेखी नोंद आहे की त्यांना बोलावलं गेलं। मारुती सुखदेव माने याने जे सदोष अधिकारी आहेत त्यांची यादी दिली। या यादीवर मुख्यमंत्र्यांकडून काहीही कारवाई झाली नाही। त्यानंतर या यादीवर त्यांनी त्यांचा खाजगी वकील लावून या संबंधाने कोर्टात अपील करायचं ठरवलं। त्या अपीलाचाही कागद इथे आहे। अधिकारी कोण कोण आहेत याच्यामध्ये, आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवर सभागृहातही चर्चा झाली पाहिजे। आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करणारी चौकशी समिती राज्य सरकारकडून नेमली गेली पाहिजे। आणि या सगळ्या अधिकाऱ्यांनी हे सांगितलं पाहिजे की हे यांच्याकडून कशा पद्धतीने झालं, याच्यात कोण कोण वरिष्ठ होते, कुठल्या मंत्र्यांचे हात होते। कारण जेवढे म्हणून लोक आहेत लाभार्थी ते सगळेच्या सगळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जयकुमार गोरे, राजन पाटील या लोकांचे कार्यकर्ते आहेत। हे सगळेच्या सगळे सत्ताधारी लोक आहेत। या सगळ्या सत्ताधारी लोकांकडून ज्याच्यामध्ये अधिकारी असणारे केव्ही गोडके, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पंढरपूर, एस.व्ही. पाटील, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, नदाफ केएन, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्रमांक 1 सोलापूर, पथक प्रमुख डी.यू. नगरकर, उपविभागीय अधिकारी प्रभारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगोला उपविभाग, आर.डी. माने, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगोला उपविभाग, आसिफ शेख, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, एस.पी. कोळी, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगोला उपविभाग, सी.एच. कोळी, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगोला उपविभाग, पी.एस. हरिसंगम, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, व्ही.व्ही. गायधनकर, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, वाय चौधरी, सहाय्यक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, एम.एस. हरीश, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, गगन गिरी गोसावी,
प्रतिनिधी प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पंढरपूर, A.K. पांडे टीम लीडर लॉ इन इंजिनिअरिंग, विनोद कावलकर अभियंता लॉ इन इंजिनिअरिंग, S.S. जाधव मंडल अधिकारी पेन्नूर, आर्यन पांढरे ग्राम महसूल अधिकारी पोखरापूर, R.S. पाटील ग्राम महसूल अधिकारी पेन्नूर आणि घाडगे ग्राम महसूल अधिकारी सारोळे. हे सगळेच्या सगळे अधिकारी, या अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी माहिती किमान 4 वेळा आतापर्यंत गेली. 4 वेळा मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा एका सामान्य शेतकऱ्याने प्रयत्न केला, पण एका सामान्य शेतकऱ्याचा आवाज मुख्यमंत्र्यांनी अजिबात ऐकला नाही. उलट वेगवेगळी माणसं या माणसाचा आवाज कसा बंद करता येईल आणि याला कसा संपवता येईल यासाठी प्रयत्न करत राहिली. मात्र या अधिकाऱ्यांची चौकशी लागली नाही. ज्या अर्थी या अधिकाऱ्यांची चौकशी लागली नाही, आमचा स्पष्ट आरोप आहे की एवढे सगळे टॉप टू बॉटम अधिकारी संघटित गुन्हेगारी करतात. ही संघटित गुन्हेगारी आहे आणि या संघटित गुन्हेगारीमध्ये एवढे सगळे पुरावे देऊन, हे सगळी कागदपत्र दाखवून जवळपास 7 ते 8 किलो अक्षरशः रद्दी होईल इतकी कागदपत्र माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना दाखवूनही ज्या अर्थी या लोकांवर काहीही कॉग्निझन्स घेतला नाही, त्या अर्थी याच्यात महसूल मंत्र्यांचा हात आहे का? महसूल मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं लागेल. भूसंपादन विभाग असणाऱ्या खात्याने याचं उत्तर द्यावं लागेल. चालू पेंडिंग मध्ये. हा, आता हे एवढं कमी की काय म्हणून अजून एक नवीन नोटिफिकेशन याच्यात येणार आहे. आचारसंहितेमुळे हे पैसे थांबलेत. आचारसंहिता संपल्यानंतर अजून एकदा याचे पैसे यायचे, त्याचं हे पत्र आहे. 8.5 कोटी. आता पुन्हा अजून 8.5 कोटी रुपये येतील आणि चरण चौरे आणि माने यांना पुन्हा पैसे मिळतील. 2 माणसं पुन्हा पुन्हा सरकारला लुटतात. 2 माणसं पुन्हा पुन्हा. सन 2018 ते ऐका, थांबा दादा, आता तुम्ही काहीच बोलू नका या सगळ्यांमध्ये, कारण या सगळ्यांच्या मध्ये आमचं सरळ साधं निवेदन आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधाने सभागृहात उत्तर देणं अपेक्षित आहे. माझ्या पक्षाकडून, माझ्या पक्षाचे विधानसभा आणि विधान परिषद विधिमंडळाच्या 2ही सभागृहामध्ये हा मुद्दा आज उद्या आम्ही पुन्हा उपस्थित करू. आज उद्या पुन्हा आम्ही याच्यावर बोलत राहू. जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, याचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत आम्ही यावरती लढत राहू. पण जर या लोकांना अजूनही कॉग्निझन्स घेत, जर याची चौकशी, याच्यावरची कारवाई झाली नाही, या ज्या 2 व्यक्ती, विशेषतः चरण चौरे, रमेश माने, या अशा राजकीय पदाधिकारी असणाऱ्या लोकांना, ज्यांना करोडो रुपयांचा लाभ या निमित्ताने देण्याचा प्रयत्न करून त्यांचं सबलीकरण करण्याचा प्रयत्न, आपला पक्ष वाढावा म्हणून सबलीकरण करण्याचा प्रयत्न जो केला गेला, हा प्रयत्न या लोकांच्याकडून त्या रकमा परत घेतल्या नाही तर मात्र सामान्य शेतकरी असाच मरत राहील. कारण सामान्य शेतकऱ्यांचा साधा नुकसान भरपाई तुम्ही दिलेली नाही. ही सगळी रक्कम जरी एकत्रित केली आणि ती रक्कम जरी वितरित केली तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या अवकाळी भागातल्या आणि अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम निघू शकते. एवढी रक्कम 2.5 किलोमीटरच्या पट्ट्यातल्या लोकांना मिळाली. ते पैसे त्यांच्याकडनं वसूल झाले पाहिजेत. सरकारने त्याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे. आणि विशेष त्यासाठी सरकारने हे सांगायचं गरज नाही. म्हणजे जे सरकार सांगत आहे की तुम्ही आमच्याकडे पैसेच नाहीत, आमच्याकडे पैसेच नाहीत, तर तुमच्याकडे चिकार पैसे आहेत. फक्त तुमचे पैसे तुमच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी आहेत. तुम्ही सामान्य शेतकरी आणि कामगारांना ते पैसे देत नाही आहात. ते पैसे कुठे गेलेत? त्या पैशाचे सगळे ज्या अचानक आकाशगंगा, पाताळगंगा, जे असे पाताळात वगैरे जे पैसे दडलेले आहेत, ते सगळे पैसे आम्ही तुम्हाला दाखवायला तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी जो अजिबात वेळ द्यायला तयार नसतात, कारण मुख्यमंत्र्यांचा सगळा वेळ पक्ष फोडणे, आमदार फोडण्यामध्ये आहे. त्यांनी तो वेळ उपलब्ध करून द्यावा. त्यांच्यासमोर आम्ही प्रत्येक कागद द्यायला तयार आहोत. आणि या सगळ्या संबंधाने जोपर्यंत इन्क्वायरी कमिशन बसत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही लढत राहू. थँक्यू.
आरोप येतोय NHAI गडकरींच्या खात्यात, तुम्ही गडकरींची भेट घेणार आहात या आरोपाला? मी मघाशीच म्हटलं की हा विषय गडकरी साहेबांच्या खात्याच्या अधीनचा आहे. मात्र याची प्रोसेस अशी असते की केंद्रातलं जे मंत्रालय असतं ते मंत्रालय महामार्गाचा एकूण रूट ठरवतं. त्यानुसार जमीन संपादित करण्याचा आदेश खाली राज्य सरकारच्या संबंधित खात्याला देतं. राज्य सरकार जमीन संपादित करतं. आवश्यक असणारा निधीचा आकडा वर कळवला जातो. वरून निधी उपलब्ध करून दिला जातो. निधीचं वितरण पुन्हा राज्य सरकारचं भूसंपादन खातं आणि भूमी अभिलेख हे सगळे म्हणजे महसूलशी संबंधित जे लोक आहेत ते त्याचं वितरण करतात. त्यामुळे हा विषय गडकरींपेक्षा सुद्धा जास्त हा बावनकुळेंशी संबंधित विषय आहे. एक दुसरं असं की आपण जे म्हणताय की जर हा विषय सोलापूर जिल्ह्यातला आहे तर तो इथे का, तर त्याचं कारण असं की या विषयामध्ये जेव्हा करोडो रुपये जातात, जवळपास 1500 कोटी रुपयांचे आकडे आम्ही तुम्हाला ऑन पेपर देऊ शकतो आणि त्यावर आम्ही वारंवार पत्रव्यवहार एक शेतकरी करतो तेव्हा त्या शेतकऱ्याच्या प्रत्येक पत्राला केराची टोपली सरकारकडून दाखवली जाते. तेव्हा त्याला एक मोठा आवाज अधिवेशनात करणं गरजेचं. त्याचं तिसरं कारण असं आहे की सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याने बोलूच नये यासाठी जाणीवपूर्वक खेळी करून विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीकडे विरोधी पक्ष नेता नसणे ही फार मोठी पोकळी आहे. त्यामुळे सभागृहाच्या बाहेर पक्षाच्या वतीने हा मुद्दा मांडणे आम्हाला आधी गरजेचे वाटते. आम्ही आधी हा मुद्दा आपल्यामध्ये पत्रकारांमध्ये घेऊन येत आहोत आणि हा मुद्दा जसा सभागृहाच्या बाहेर मांडला जातोय तसा सभागृहाच्या आत सुद्धा आमचे अनिल परब साहेब असतील, भास्कर जाधव साहेब असतील, हे सगळेच नेते विधानसभेत आणि विधान परिषदेत लावून धरतील त्याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला वाटते का की महाराष्ट्र दिवाळखोर झालेला आहे? कारण की माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आता सदन मध्ये परिसरामध्ये दिवाळखोरीचं हे केलं होतं, त्यांना बोलू दिलं नाही आणि त्यामागे कारण याच पद्धतीचं आहे? नाही, मला नाही वाटत की महाराष्ट्र दिवाळखोर आहे. महाराष्ट्र दिवाळखोर नाही, महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांतल्या नेत्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. महाराष्ट्रातले सत्ताधारी नेत्यांची जी वैचारिक दिवाळखोरी आहे त्यामुळे या महाराष्ट्रातला जो सर्वसामान्य शेतकरी आहे किंवा कामगार आहे, कष्टकरी आहे, तो वेठीस धरला जातोय. कारण मी तुम्हाला इथे 1500 कोटी रुपयाचे एवढे आकडे वाचून दाखवले. अरे एवढाले पैसे जर एका माणसाच्या घरात जात असतील तर गरीब कसं म्हणायचं महाराष्ट्राला? पैसे नाहीत कसं म्हणायचं? पैसे आहेत. पैसे असल्याशिवाय का ते एका मताला 20,000 25,000 रुपये खर्च करू शकतात? जर भाजपा इतकी चांगली असेल, भाजपाने खरंच लोककल्याणकारी काम केलं असेल तर निवडणुकीत एका मताला 25,000 रुपये खर्चावेच का लागतात भाजपला? ज्या अर्थी एका मताला 25,000 रुपये देण्याची वेळ येते त्या अर्थी यांनी काम काहीच केलं नाही. पण मग आता त्यांना मतं विकत घ्यावी लागतात. पण मत विकत घ्यायला पैसे येतात कुठून? एका जिल्ह्यातला त्यांचा पदाधिकारी सांगतो की अरे आमच्याकडे तर खूप पैसे आले. ते पैसे येतात कुठून? तर पैसे अशा पद्धतीने येतात की एक योजना अशा पद्धतीने त्या योजनेचं अपहरण होतं आणि त्या योजना व्यवस्थितपणे आपापल्या कार्यकर्त्यांच्या सशक्तीकरणासाठी म्हणून निव्वळ कार्यकर्त्यांच्या सशक्तीकरणासाठी योजना काढल्या जातात. या योजना सामान्य शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काढल्या जात नाही. भूसंपादन प्रकरणातील घोटाळा पण आता बाहेर काढलेला आहे. याआधी पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण देखील गाजत आहे, परंतु अद्यापर्यंत आता निम्म अधिवेशन झालेलं आहे, परंतु विरोधकांकडून कुठलाही आवाज किंवा विधिमंडळात हा प्रश्न पुण्यातला जमीन घोटाळा 2 जमीन घोटाळे पुण्यातले एकच नाही बोलायचा, 2 फक्त मुंडवा नाही. त्याच्या आधीचा एक जमीन घोटाळा महत्वाचा आहे, तो जैन बोर्डिंगचा घोटाळा. जैन बोर्डिंगच्या जमीन घोटाळ्यामधला जे काही मुरलीधर मोहोळांनी तयार केलेला सगळा किओस, एकाच दिवसामध्ये जमीन मोकळी केली जाते, जमिनीवर बोजा चढवला जातो, लगेच बँक एका तासात बँक लोन प्रकरण मंजूर करते. एक लक्षात घ्या की जे पार्थ पवारांशी निगडीत जमीन प्रकरण आहे कोरेगाव पार्कचं, या कोरेगाव पार्कच्या जमीन प्रकरणामध्ये जे जबाबदार अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर FIR दाखल झाली, गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये उपनिबंधकावर गुन्हा दाखल झाला, दुय्यम निबंधकावर गुन्हा दाखल झाला, परंतु असा कुठलाही गुन्हा मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणात दाखल झाला नाही. हे फार विशेष आहे. पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये इकडे राजीनाम्याची मागणी होते, पण त्याच वेळेला
मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणात मोहोळांच्या राजीनाम्याची मागणी होत नाही. आमचं म्हणणं आहे की दोघांच्याही राजीनाम्याची मागणी झाली पाहिजे. दोनही प्रकरणात एफआयआर दाखल झाली पाहिजे. दोनही प्रकरणात जर इकडे दुय्यम निबंधकाला निलंबन केलं जात असेल तर इकडे धर्मादाय आयुक्ताची सुद्धा बडतर्फी झाली पाहिजे. ज्या धर्मादाय आयुक्ताने जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेच्या संबंधाने गैरव्यवहार करायचा प्रयत्न केला त्याची सुद्धा बडतर्फी झाली पाहिजे, त्याची चौकशी लागली पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. इव्हन ज्या बँकेने 1 तासाच्या आत लोन मंजूर केलं, असे जर 1 तासात जर लोन मंजूर झाले तर बाबा इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना तर काही बघायचंच काम नाही. तर 1 तासात ज्यांनी लोन मंजूर केलंय अशा बँकांना सुद्धा त्यांच्या चौकशा लागल्या पाहिजेत आणि त्या बँका सुद्धा लिक्विडेशनमध्ये काढल्या पाहिजेत. अधिवेशनाला मुद्दा आता उचलून धरणार आहे का? जसं उद्धव ठाकरेंनी भूसंपादन अधिवेशनामध्ये आम्ही भूसंपादनाचा हा मुद्दा उचलून धरत आहोत. अधिवेशनामध्ये आणि अधिवेशनात चालू होण्याच्या आधीपासून जैन बोर्डिंग प्रकरण असेल किंवा कोरेगाव पार्कचं जमीन प्रकरण असेल, या दोनही प्रकरणात स्वतः सुषमा अंधारे वारंवार बोलत आहेत, वोकल आहेत आणि प्रत्येक वेळेला आम्ही पत्रकार परिषदा घेऊन रीतसर याच्यातली आमची भूमिका स्पष्ट करत आहोत. काही मुरवा जमीन प्रकरणामध्ये जर पाहिलं तर थेट कोर्टाने म्हटलेलं आहे किंवा एफआयआर मध्ये पाच पवारांचं नाव नाही आणि विचारणा सुप्रीम कोर्टाने या संदर्भात केली. मला वाटतं ते सगळ्यात जास्त उत्तर त्याचं चांगलं देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. कारण अमेडिया कंपनीमध्ये 99% भागीदारी असणाऱ्या पार्थ पवारांचं नाव अजूनही का आलेलं नाही. 1% भागीदारी असणाऱ्या दिग्विजय पाटलांचं नाव येतं आणि 99% भागीदारी असणाऱ्या पार्थ पवारांचं नाव येत नाही. ते नाव न येण्यासाठी कुठलं प्रिव्हिलेज दादांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि फडणवीसांनी नेमक्या कोणत्या अटी शर्तीवर ती कारवाई न करण्याचं ठरवलं आहे. अगदी त्याच पद्धतीने मुरलीधर मोहोळ प्रकरणात मुरलीधर मोहोळांचं प्रकरण दाबण्यासाठी आणि त्यांना क्लीन चिट देण्यासाठी कुठलं प्रिव्हिलेज नेमकं सॅक्रिफाईस केलं गेलेलं आहे आणि मुरलीधर मोहोळांना कोणत्या गोष्टीसाठी आता वंचित राहावं लागणार आहे याची सुद्धा उत्तरं मला वाटतं फडणवीस साहेब जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. मुरवा प्रकरणामध्ये अंजली दमानिया मागे म्हणाले होते की अजित पवार जोवर राजीनामा देणार नाही तोवर त्याचा सखोल आणि योग्य असा निर्णय घेता येणार नाही. तर तुम्हालाही वाटतं का की अजित पवार जोवर उपमुख्यमंत्री पदावरती आहे आणि ते पुण्यातनं त्यांचं पुण्यामध्ये दबाव असल्या कारणाने ते त्या सगळ्या असलं काही नसतं दादा. पुण्यामध्ये दबाव होता तर मग प्रकरण बाहेर कसं आलं? प्रकरण बाहेर कसं आलं जर दबाव होता तर? मुळात हे प्रकरण माहीतच नाही असं कसं होऊ शकतं? एखाद्या वडिलांना आपलं पोरगं काय करतंय हे कळत नाही हे मी समजू शकते. तुमच्याही वडिलांना कदाचित माहीत नसतं तुम्ही काय करताय ते, पण पालकमंत्र्यांना जिल्ह्यात काय चाललंय हे माहीत नाही असं कसं होऊ शकतं? जिल्हा नियोजन समितीच्या समोर अनेक विषय आले असतील ना. इलेक्ट्रिसिटीचा विषय असा आला असेल, रस्त्याचा विषय आला असेल, पाण्याचा विषय आला असेल आणि त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाली असेल ती माहीतच नाही कशी. पण त्याला जोडून अजून एक गोष्ट की जसा त्यांच्या राजीनाम्याचा विषय आहे महत्वाचा, मी आपल्या माध्यमातून अंजली दमानियांना पुन्हा सांगितलं पाहिजे, तसाच मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा जोर लावणं गरजेचं आहे. मुरलीधर मोहोळांना एक न्याय, भाजपच्या माणसाला एक न्याय आणि दुसऱ्या माणसाला एक न्याय असं करू नये. दोघांचेही राजीनामे मागा, दोघांवरही एफआयआर दाखल करा आणि दोघांच्याही प्रकरणातल्या सरकारी अधिकाऱ्यांचे निलंबन करा.